लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य वाहतूकदार बचाव समितीचा राज्यस्तरीय मेळावा. प्रलंबित प्रश्नांवर एकत्रित लढ्याची घोषणा. फिटनेस फी वाढ, ई चलन लूट व वाहन ब्लॅकलिस्टिंग विरोधात ठोस भूमिका. चेकपोस्ट बंद व स्वतंत्र महामंडळाची मागणी. महाराष्ट्र राज्य वाहतूकदार बचाव समितीच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. वाहतूकदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. बैठकीत 15 ते 20 वर्षांवरील वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या वाढीव फिटनेस फीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. या फी वाढीमुळे लहान व मध्यम वाहन मालकांवर आर्थिक ताण वाढत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. फिटनेस सेंटरमधील कथित भ्रष्टाचार तसेच ऑटोमेटेड टेस्टिंग सेंटरच्या कार्यपद्धतीबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ई चलन प्रणालीमुळे वाहनधारकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत 45 दिवसात दंड न भरल्यास वाहन ब्लॅकलिस्ट करण्याच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या संदर्भात शासनाने तातडीने पुनर्विचार करावा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला. राज्यातील विविध ठिकाणी वाहनांवर होणारी कथित चुकीची कारवाई, परिवहन व ट्रॅफिक पोलीस विभागाकडून होणारी पिळवणूक तसेच चेकपोस्ट बंद करण्याची मागणी यावरही सविस्तर चर्चा झाली. रिक्षा, टॅक्सी, कल्याणकारी मंडळाच्या धर्तीवर सर्व प्रकारच्या वाहतूकदारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी यावेळी जोरदारपणे मांडण्यात आली. हा लढा केवळ काही संघटनांचा नसून संपूर्ण वाहतूक क्षेत्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपल्या हक्कांसाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढण्यासाठी सज्ज आहोत असा निर्धार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. जिल्हा व तालुका स्तरावरील सामाजिक व राजकीय संघटनांनाही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले. यावेळी सचिन जाधव, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटर मालक कामगार वाहतूक संघटना, उदय बर्गे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृती समिती, विजय काकडे, अध्यक्ष, विश्वगती चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य, बाबासाहेब सानप, उपाध्यक्ष, महासंघ, राजेंद्र नानाफड, चेअरमन, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन, संतोष भागवत, संघटक, अमन रघुवंशी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, मुकेश मंगरुळे, मराठवाडा अध्यक्ष, अफसरभाई, अमरावती जिल्हाध्यक्ष, करीम शेख, नंदुरबार अध्यक्ष, इस्माईल भाऊ, उमरगा, नजर शहा, नाशिक शहराध्यक्ष, दीपक जाधव, अध्यक्ष, शिवभोला चालक मालक संघटना, देवेंद्र राजपूत, ठाणे जिल्हा सहसचिव, गोकुळ तुपे, छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष, वैजनाथ खापे, उपाध्यक्ष, परवेज पठाण, सरचिटणीस, मोटर मालक कामगार वाहतूक संघटना, सचिन पाळदे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, शंकर धनवटे, उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन, रामभाऊ सूर्यवंशी, संजय तोडी, कैलास कासार, विनायक वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या अखेरीस शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. राज्यशाही माध्यमातून जे एक जाचक असे नियम आणि अटी या वाहतूकदारावरती लादल्या जातात त्याच्यावरती एक विचारमंथन शिबिर असं आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं होतं आणि या विचारमंथन शिबिरामधनं येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती असा ठोस निर्णय आणि तोडगा काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याच्यावर एक रणनीती ठरवण्यात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासकीय यंत्रणेला आणि संविधानिक पद्धतीने ते टिकेल अशा पद्धतीचं एक आंदोलनाची दिशा आम्ही येणाऱ्या काळामध्ये ठरवणार आहोत आणि त्या पद्धतीने मुंबईमध्ये असो, नाशिकमध्ये असो, या विभागीय कार्यालयामध्ये कुठल्याही ठिकाणी असो व्यापक अशा पद्धतीचं एक आमचं आंदोलन आम्ही उभा करण्याचा एक प्रयत्न करत आहोत आणि त्या आंदोलनामधनं शासनाला आमच्यावर होणाऱ्या जाचक अन्यायकारक अशा निर्बंध अटीबद्दल विचार करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार आहोत. नमस्कार, मी उदय सिंह बर्गे, वाहतूकदार बचाव कृती संघटना मुंबई अध्यक्ष. आज शासनानं जे वाहतूकदारांवर कडक निर्बंध लावले आहेत, नवनवीन नियम, दर महिन्याला एक वेगळा काहीतरी नियम येतो आहे ज्यामुळं वाहतूकदारांचं कंबरडं मोडलं जातं आहे आणि सर्व अर्थकारण त्याचं बिघडतं आहे. लोकांची EMI जात नाहीत. महसूल म्हणजे जो शासन समजतं आहे की आमच्यावर जे दंड आहेत ते महसुलाचं साधन समजतं आहे शासन, तिजोऱ्या रिकाम्या आहेत. त्यामुळे दररोज प्रत्यक्ष टार्गेट दिलं जातं आहे कर्मचाऱ्यांना वसुलीचं
त्यामुळं या विरोधात आवाज उचलण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यातून जवळजवळ 27-28 जिल्ह्यातून या ठिकाणी आज पदाधिकारी जमले आहेत आणि या ठिकाणी पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. संविधानिक पद्धतीनं कसं आंदोलन करता येईल या संदर्भात आज या ठिकाणी आमची चर्चा झाली. अध्यक्ष मोटर मालक कामगार वाहतूक संघटना आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व वाहतूकदारांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये जे वाहतूकदारांना येणारे प्रॉब्लेम्स आहे, ऑनलाईन चलन झाले किंवा RTOकडून जे पासिंगच्या नावाने फिटनेस ATS सेंटरच्या नावाने जी तकलीफ होती, त्या तकलीफमध्ये म्हणजे त्यासाठी आज आम्ही हे सर्व वाहतूकदार एकत्र झालो आहे. मला आपल्याला एकच सांगायचं आहे, शासनाचा हेतू शुद्ध आहे, म्हणजे शासनाचा हेतू चांगला आहे, पण शासनाला बदनाम होण्यासाठी अधिकारी लोक हे त्याचा दुरुपयोग करून त्याचा जनतेमध्ये वेगळा मेसेज जातो आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानीने काम करून आमच्या वाहतूकदारांना लुटण्यात येतं आणि ही लूट झाल्यामुळे शासनावरचा विश्वास हा जनसामान्य माणसातून म्हणजे आमच्या वाहतूकदारांमध्ये शासनावरचा विश्वास उडत चालला आहे. कुठेतरी शासनाने याची दखल घ्यावी आणि अधिकाऱ्यावर वचक ठेवावे. म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही सर्व एकत्र आणि सर्वात मेन म्हणजे एक 15 ते 20 वर्ष जुनी गाडी, 15 ते 20 वर्ष जुन्या गाडीला जर तुम्ही 10 पट पासिंगसाठी पैसे घेतले तर त्या गाडीमध्ये असा बदल काय होतो? मला गाड्यांचे पेपर क्लिअर ठेवायचे आहेत, पण त्यासाठी आम्ही वाहतूकदार सक्षम पण पाहिजे. आणि आज तुम्ही जर बघितलं, नवीन गाडी घेणारे सिंगल मोटर मालक नाही, 15-20 वर्षाची गाडी ज्याची असती तो सिंगल मोटर मालक आहे. सिंगल मोटर मालक हा कसा तरी आपला परिवार चालवण्यासाठी ती धडपड करत असतो. उत्पन्नाचं त्याचं शेवटचं साधन आहे. उद्या जर तुम्ही ती 15 आणि 20 वर्षाच्या गाडीला तुम्ही एवढा दंड केला, म्हणजे आजच्या तारखेला 20 वर्षाच्या पुढच्या गाडीला 28,000 फी आणि असे छोटे मोठे स्पीड गव्हर्नरचे याचे त्याचे असे जाचक या म्हणजे एक एजन्स्या खोललेल्या आहे. अधिकारी लोकांनी एक अशा एजन्स्या खोलल्या आहे का ते वाहतूकदारांच्या चमडीसुद्धा उधळायला कमी करत नाही आहे. आणि त्या सर्व गोष्टींना पार्टनर हे अधिकारी लोक आहे, ही म्हणजे कर्मचारी लोक आहे. सरकारचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आम्हाला तरी तात्पुरतं तरी आत्ता दिसत नाही, पण सरकारने कुठंतरी या गोष्टीवर अंकुश लावायला पाहिजे आणि वाहतूकदारांना एक रिलीफ दिला पाहिजे. आणि जसं रिक्षा टॅक्सी व महामंडळ जसं तुम्ही स्थापन केलं, एक रिक्षा चालकाला तुम्ही एवढी सुविधा दिली, आमच्या वाहनधारकांना आजपर्यंत कोविडमध्ये आमच्या वाहनधारकांमुळेच देश चालला, लोक जगले, म्हणजे प्रत्येकाला अन्न त्याच्या जागेवर तिथे भेटलं अत्यावश्यक सेवेमध्ये, ते आम्ही आमचं कर्तव्य म्हणून केलं. पण आज आमच्या वाहनधारकाला कोणतीही किंमत नाही. अधिकारी वर्ग हे आम्हाला कुठेही गिनत नाही. आम्हाला खूप त्रास आहे आणि आज आमची म्हणजे सहनशीलता संपलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रातल्या वाहतूकदारांची सहनशीलता संपलेली आहे. त्यामुळे आम्ही 100% आम्ही चक्का जाम करणार नाही. आम्ही चक्का जाम करायच्या विरोधात आहे. आमचा चक्का जाम करून आम्ही आमचं स्वतःचं नुकसान करून घेणार नाही. हां, पण आम्ही भविष्यात काहीतरी मोठं आंदोलन हे उभं करणार का ज्यामुळे सरकारला आम्ही गुडघ्यावर आणणार आणि सरकारला विचार करायला लावणार. आम्ही सरकारला अजून अल्टिमेटम नाही आहे, पण आता आमची 8 दिवसात परत एक मीटिंग होणार. आज फक्त सर्वांचे आम्ही व्ह्यू घेतले. 8 ते 10 दिवसात आमची एक परत राज्यस्तरीय मीटिंग होणार मुंबईला किंवा तिथे, आणि त्या दिवशी आम्ही अल्टिमेटम देणार. आणि टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्र. आज इथे महाराष्ट्राची मीटिंग झालेली आहे, नाशिकची नाही. महाराष्ट्रातलेच पदाधिकारी आलेत. मुंबईचे बर्गे हे पण महाराष्ट्र अध्यक्ष आहेत, बाबा सानपजी पण मोठे आहेत त्यावरती, आणि मी पण महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.